हो दादा, फ्लावर काय भाव आहे? फ्लावर डाऊन झाले फार. किती काय रेट झालाय? 10 रुपये के.जी. झालाय मित्रांनो. बघा फ्लावर डाऊन झालाय, फ्लावरचा भाव डाऊन झालाय. 10 रुपये एवढा कमी कसं काय? मग काय ते शेतकऱ्याला काय भेटणार दादा? 12ची खरेदी आहे, 10 रुपये देतो. 12ची खरेदी, 12ची खरेदी पण 10 रुपयाला देत आहेत. काय करणार? भाव डाऊन झाला ना मित्रांनो, तर स्वस्तात पण काढायला लागतं त्यांना. काकडी कसा भाव आहे? 16 रुपये. 16 रुपये भाव आहे. 1 किलो 16 रुपये. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण बघा मागे आलेलो आहे APMC वाशी APMC मार्केटमध्ये. भाजी मार्केट आहे, APMC भाजी मार्केट आहे. तर आपल्याबरोबर विकी पण आहे. तर चला बघूया मित्रांनो, काय काय व्हरायटीची भाजी आलेली आहे आणि काय काय रेट आहे त्यांचा. तर दाखवतो तुम्हाला होलसेल रेट काय काय असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला करूया व्हिडिओला स्टार्ट. चला तर मित्रांनो, विकी पण आहे आपल्याबरोबर. हे बघा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आतमध्ये चाललो आपण APMC मार्केटमध्ये. हे बघा इथे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत पूर्ण. हे बघा आदर आलं आहे. तरी दाखवतो पुढे काय काय आहे तुम्हाला दाखवतो. तो स्टार्टिंगला बघूया आपण. ये अदरक कैसा भाव है भाई? 36 रुपये. 36 रुपया. कितना लेना, क्वांटिटी कितना लेना पड़ेगा? 20 किलो, 40 किलो, 50. कमीत कमी 20 किलो घ्यायला लागेल. 10 किलोच्या वरच घ्यायला लागेल. कितना रुपया? 36 रुपये के.जी. आहे. 60 रुपये 10 किलो. और ये वही भी लो. 36 360 रुपये 10 किलोनी आहे अद्रक. थँक्यू बाय. मित्रांनो, पूर्ण गाजरीचं पोते भरून आहेत गाजरीचे. हे बघा इथं कोबी आहे. कोबीचं पूर्ण मार्केट आहे. कोबी आहे, फ्लॉवर आहे. तर त्याला विचारूया आपण कोबीचा काय रेट आहे ते. ते बघा मित्रांनो, ही 703 गाळा नंबर आहे. इथे बघा फ्लॉवर आहे, गोबी वगैरे आहे. तर हे काका आहे. काका तुमचं नाव काय आहे? तर आता काय गोबीचं काय भाव आहे? 20 रुपये खपाची सकाळी, आता 16 रुपये, 14 रुपये, 14 रुपये 12 रुपये के.जी. फ्लॉवर आहे. किती आहे? कमीत कमी किती माल घ्यायला लागतो? किती ते किती किलोची असते गोणी? तरी 52 किलोची गोणी असते मित्रांनो. किती स्टार्टिंग किती भाव आहे? कमीत कमी स्टार्टिंग किती भाव आहे फ्लावरचा? 10 रुपये के.जी. आहे बघा मित्रांनो. तर या पण जास्त घ्यायला लागते, क्वांटिटी जास्त घ्यायला लागते कारण होलसेल रेट आहे. आणि काका गोबीचा काय भाव आहे? गोबी सकाळी 24 बारीक माल, आता 16-18 रुपये के.जी. आहे गोबीचा. याचे पण एक पोता घ्यायला लागेल डायरेक्ट तुम्हाला. 20 किलो 30 किलोच्या वरती घ्यायला लागतं. हे बघा काकांचा गाळा नंबर आहे. ही 703 गाळा नंबर आहे. तर यांच्याकडून घ्या होलसेल तुम्हाला भाजी म्हणजे गोबी फ्लावर. फक्त गोबी फ्लावरच देता ना तुम्ही. थँक्यू हा काका. हे देखो या भावाकडे आपल्याला भाई पडवल क्या भाव है? पडवल यांच्याकडे 40 रुपये के.जी. है. और ज़्यादा लेगा तो होलसेल में? हाँ 40 रुपये के.जी. है. पडवल 40 रुपये के.जी. है. धन्यवाद. दूधी कितने का है? 16 रुपये के.जी. आहे बघा. दुधीचे 100 रुपये के.जी. आहे. दुधी आहे बघा. फ्रेश आणि ताजी दुधी आहे. होलसेल रेट आहे मित्रांनो. 16 रुपये किलो. मित्रांनो, इथं बघा मिरची आणि काकडी वगैरे ठेवलं आहे काकांकडे. हे बघा फ्रेश मिरची, अशी फ्रेश मिरची आहे. काका किती भाव आहे मिरचीचा आज? मिरचीचा काय भाव आहे? 40 रुपये किलो. आणि जास्त घेतली तर 10 किलो घेतली तर 10 किलोचे 30 रुपये. बघा 10 किलो घेतलं तर 30 रुपये भेटणार तुम्हाला मिरची. आणि जर एखादी किलो घ्यायची असेल तर 40 रुपये किलो भेटणार. काकडी कसा भाव आहे? 16 रुपये. 16 रुपये भाव आहे. 1 किलो 16 रुपये. जास्त घेतली तर थोडं कमी जास्त करून देणार. हां ओके. या काकांकडे भरपूर छान. यांच्याकडे पण फ्रेश अशी भाजी आहे. फक्त मिरची आणि काय काय विकता तुम्ही? सगळं विकता का? टोटल आयटम असतं यांच्याकडे. थँक्यू हा काका. चला तर मित्रांनो, पुढे बघूया आपण अजून काय काय आयटम आहेत ते. तेव्हा इथे बघा शिमला मिरची आहे. शिमला मिरचीचा काय भाव आहे दादा? 52 रुपये किलो आहे शिमला मिरची. हे बघा एकदम फ्रेश आणि ताजी शिमला मिरची आहे मित्रांनो. दादा जास्त घेतली तर कितीला? जास्त घेतली तर काय रेट देणार? हां 500 रुपये 50 रुपये के.जी. देणार जास्त जर घेतलं तर. हे बघा फ्रेश आणि ताजी, एकदम ताजी आहे.
मिरचीचं काय भाव आहे बघा, कमी तिखट आहे ना ही? कमी तिखट आहे. काय भाव आहे याचा? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो सांगतायत. आणि जास्त घेतली तर 10 किलो 56 रुपये आहे ना. 56 रुपीज के जी भेटणार आहे दादाकडे आहे. हे मित्रांनो इथं गाजर पण आहे. गाजरचं काय रेट आहे दादा? हाँ 24 रुपये के जी. और ज़्यादा लेंगे तो 10 किलो लेंगे तो 20 से 24 तक आहे. 20 बात नाही तर 24पर्यंत आहे, पण जास्त क्वांटिटी घ्यायला लागेल मित्रांनो. और हे काकडी कायचं आहे? गावठी काकडी आहे ना? हे पण 20 रुपये 22 रुपये के जी आहे. गावठी काकडी आहे मित्रांनो. या काकांचा गाळा नंबर बघा इथे ही 735 आहे. तेव्हा इथं मित्रांनो गाजर किती आलेले आहेत पूर्ण बघा, ढीकचा ढीक लागलेला आहे. तर काय रेट काय आहे दादा गाजरचा आज? 30 रुपये के जी. और ज़्यादा लेगा तो वही रेट है. और 1-2 किलो देते हैं कि नहीं देते? कितना कम से कम कितना किलो माल लेना पड़ेगा? हाँ 10-20 किलो भी नहीं देंगे. अच्छा 50 किलोच्या वरती घेतले तर 20 रुपये ना? 30 रुपये किलो है 50 किलोच्या वरती घेतले तर. थैंक. और क्या क्या है? फ्लावर भी है क्या? दिखाओ ना. हे भाई इथं फ्लावर पण आहे मित्रांनो, फ्रेश फ्लावर आहे. दादा फ्लावर काय भाव आहे? हो दादा फ्लावर काय भाव आहे? भाव डाऊन झाले फार. किती काय रेट झाला आहे? 10 रुपये के जी झाला आहे मित्रांनो. बघा फ्लावर डाऊन झाला आहे. फ्लावरचा भाव डाऊन झाला आहे. 10 रुपये. एवढं कमी कसं काय? मग काय ते शेतकऱ्याला काय भेटणार दादा? 12ची खरेदी 10 रुपये देतो. 12ची खरेदी 12ची खरेदी पण 10 रुपयाला देत आहेत. काय करणार? भाव डाऊन झाला ना मित्रांनो, तर स्वस्तात पण काढायला लागतं त्यांना. तर या फ्रेश भाजी असते इथे. हे बघा मित्रांनो या काकाकडे या. धन्यवाद हा काका. यांचा गाळा नंबर आहे बघा E47. या यांच्याकडनं फ्रेश तुम्हाला फ्लावर वगैरे काय काय आयटम ठेवता तुम्ही? फ्लावर आणि गाजर आणि फ्लावर असते त्यांच्याकडे. हे बघा हे शेट आहेत त्यांचे. और अंकल क्या नाम है आपका? विलास. तर एक म्हणजे क्या किती जुनं आहे तुमचं हे? 20 वर्ष झाले ना. मग तुम्ही फक्त फ्लावर आणि गाजरमध्ये डील करता का फक्त? रताळ्याचं काय रेट आहे आता? 30-32 रुपये किलो. किती किलो घ्यायला लागतं? 50च्या पुढे ना. होलसेल मार्केट आहे मित्रांनो. 50च्या पुढे त्यांना दुकान वगैरे काय किंवा हॉटेल वगैरेमध्ये पाहिजे असेल ना तरच इथून घ्यायला या. कारण की घरच्यासाठी घ्यायचं तर बाजूला एक मार्केट आहे, थोडं 2-4 रुपयांनी जास्त भेटतो तिथे ना. तर तो पण आपण एक्सप्लोअर करूया. थँक्यू हां काका. मित्रांनो हे बघा भेंडी आहे, फ्रेश आणि ताजी भेंडी आहे, कवळी भेंडी आहे मित्रांनो. बघा माहीत पडेल तुम्हाला तोडल्यावर लगेच कळते. बघा तुटते लगेच. फ्रेश भेंडी है. क्या रेट है भेंडी का भाई? 60 रुपये किलो. 60 रुपये के जी है भेंडी सध्या तरी. पण कितना कम से कम लेना पड़ेगा? कम से कम एक जाली ना. कितने का जाली? 14 किलोची जाळी असते. एक जाळी घ्यायला लागेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो इथं हळदी आहे, वल्ली हळद आहे. हे बघा वल्ली हळद आहे काकांकडं. और दादा क्या भाव है हल्दी का? 45 रुपीज़ के जी. कितना के जी लेना पड़ेगा? 20 के जी कम से कम ना. फ्रेश हळद आहे बघा मित्रांनो, एकदम फ्रेश हळद आहे. और क्या क्या देते हो आप? क्या क्या बेचते हो? हे बघा कंद आहे. हे बघा मित्रांनो केवढा मोठा कंद आहे. कंद बोलते ना इसको? काय हे आहे? रताळू नाही आहे ना? रताळू नाही मित्रांनो, काचिन म्हणून बोलतात त्याला. तेव्हा एवढा मोठा 1 किलोच्या आसपास असेल. इसका क्या रेट है भाई? 100 रुपये के जी. कितना के जी लेना पड़ेगा? 20 किलो 22 किलो लेना पड़ेगा आपको. 20 किलो घ्यायला लागेल मित्रांनो. कंद आहे ते. धन्यवाद भाई. हे बघा मित्रांनो आवळा आहे इथे. क्या भाव है अभी आवला का? 40 रुपये के जी. कितना के जी लेना पड़ता है कम से कम? 20 किलो 50 किलो. मतलब 10 किलो भी देंगे ना. तेव्हा मित्रांनो 10 किलो पण देणार तुम्हाला. 40 रुपये के जी आहे. भाव होतो कमी करून देतात. तुम्हाला मार्जिन करायला लागतं मित्रांनो फिरता. और भाई मिरची क्या भाव है इधर? हे बघा मित्रांनो भजी बनवायची मिरची आहे. जाड मिरची आहे ही. तिखट नहीं है ना ज़्यादा? कमी तिखट मिरची आहे जाडवाली. कितना भाव है इसका? 40 रुपये के जी. कम से कम 10 किलो घ्यायला लागेल मित्रांनो कमीत कमी. 40 रुपये के जी आहे. मित्रांनो वांगे आहेत, फ्रेश वांगे आहेत. काय रेट आहे दादा वांग्याचा? प्लेट 36 रुपये. हां सकाळी 36 रुपये होता, आता 32-30 रुपये. किती कमीत कमी घ्यायला लागेल?
काय बोलले? 4 रुपया कमी झाले पण. नाही नाही, किती किलो घ्यायला लागेल कमीत कमी? 30 किलो 40 किलो 50. 30 किलो होलसेल रेट आहे मित्रांनो, तर जास्त क्वांटिटी घ्यायला लागते. या काकांकडे फ्रेश आणि ताजे एकदम सुपर माल आहे बोलतात ते. या दादांकडे. ओके ओके, एक पण किडलेला नाही, सगळं चांगला माल आहे, फ्रेश. 30 किलो कमी. आणि हे कारलं किती आहे? कारलं पण 36 रुपये के जी आहे मित्रांनो, फ्रेश आहे, होलसेल रेट आहे 36 रुपये के जी. एवढा आहे बघा या दादांकडे. क्या रेट आहे दादा एवढा? 44 रुपीज के जी आहे मित्रांनो एवढा, 44 रुपये के जी. मित्रांनो इथे ना भरीतच्या वांगे आहेत मोठे मोठे. काय रेट आहे दादा याचे? 20 रुपये के जी. 24 रुपये भाव चालला होता सकाळी, आता 20 रुपये के जी झाला. एकदम फ्रेश आणि पाव किलोचा वांगा आहे. तर कमीत कमी किती दादा घ्यायला लागतात? किती घ्यायला लागेल? एक बॉक्स किती के जीचा आहे? 35 किलोचा बॉक्स आहे मित्रांनो, पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. धन्यवाद आहे दादा. तेव्हा मित्रांनो बीट आहे, बीट एकदम फ्रेश आणि छोटी साईज आहे. काय के जी आहे? 40 रुपये के जी आहे. 400 रुपयाचे किती? 400 रुपये 10 किलो 400 रुपयाला, 40 रुपये के जी आहे मित्रांनो. मित्रांनो राजमा आहे बघा, पूर्ण गोणी आहे. काय भाव आहे दादा? 750 रुपयाची 10 के जी ना, म्हणजे 65 रुपये किलो आहे राजमा मित्रांनो. 65 रुपये किलो आहे राजमा. मित्रांनो तिकडे भाजीच भाजी आहे, एकदम पूर्ण मार्केट फुल गचागच भरलेलं. आता खाली होत आहे, ते कमी होत चाललं आहे मार्केट तरी. हे बघा, हे वेगळं आयटम दिसलं मला. हे काय आहे बाबा? हे काय दादा? काय दादा हे? काय बोलले? झुकणी. काय म्हणजे कसे, कुठला, काय भाव आहे दादा हे? किती भाव आहे? 25 रुपये किलो. किती किलो घ्यायला लागेल? पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल मित्रांनो. 25 रुपये किलोनी भाव आहे. मित्रांनो बीन्स आहे, एकदम फ्रेश बीन्स आहेत, एकदम ताजे दिसतात एकदमच. काय भाव आहे दादा? 40 रुपये किलो. 40-50 रुपये किलो भाजी चालू आहे मित्रांनो मार्केटमध्ये. मार्केट महाग झालं वाटतं आज. और वो क्या है? घेवड़ा है. घेवड़ा क्या भाव है? 44 रुपीज़ के जी. कम से कम कितीला? कारला पण आहे मित्रांनो, फ्रेश कारलेत बघा. हे बघा मित्रांनो, फ्रेश कारले. क्या रेट आहे कारला का? 32 रुपये के जी. थँक्यू. मित्रांनो इथं तिकडे पिवळी होती आणि इथे हिरवी आहे. झुकणी म्हणून बोलता येते दादा. तर हे कशासाठी वापरले जाते? चायनीज आयटम आहे मित्रांनो. काय के जी आहे? काय किलो आहे? 20 रुपये किलो. 20 रुपये किलोने आहे मित्रांनो बघा. काकडी आहे, चायनीज काकडी आहे, ही 20 रुपये के जीने आहे. थँक्यू हां दादा. तेव्हा मित्रांनो वांगे आहेत, गावठी वांगे आहेत ना हे, एकदम गावठी आणि एकदम डिझाईनवाले वांगे आहेत एकदम. काय भाव आहे दादा यांचा? 24 रुपये किलो आणि एकदम फ्रेश आहे. कुठला माल असतो दादा? जळगाववरून आले तुम्ही? जळगावचा माल आहे मित्रांनो, एकदम फ्रेश आहे. 24 रुपये किलो सांगतायत. जर जास्त क्वांटिटी घेतली तर 1-2 रुपये कमी करून देतात ना. 20 रुपयामध्ये येणार बघा जास्त क्वांटिटी घेतली तर. या दादाकडे. यांचा गाळा नंबर आहे E851 आहे. या आणि बल्कमध्ये पण कमीत कमी होलसेलमध्ये रेट आहे. होलसेलचा रेट सांगतो, तुम्ही रिटेल भेटणार नाही इथे. आले तर इथे कमीत कमी 10-20 किलो घ्यायला लागेल. थँक्यू हां काका. बघा मित्रांनो कच्ची केळी आहेत, फ्रेश आणि ताजी कच्ची केळी आहे. एक किधर से माल लाते अंकल? किधर का माल आएगा ये? इंदापूर का. तर काय के जी आहे हे? काय किलोनी आहे? 16 रुपये किलो. हे बघा एकदम फ्रेश आहे, इंदापूरचा केळा आहे हा. तर या दादांकडे केळ्यांसाठी डील करतात फक्त ते. थँक्यू हां दादा. मार बघा वांगे आहेत मित्रांनो. हे बघा 20 रुपये किलोनी सांगतात दादा. दादा माल कुठून येतो हा? आळेपाटाचा माल आहे. तर हे म्हणजे रोज माल येतो का तुमचा फ्रेश? किती कमीत कमी घ्यायला लागेल दादा? एक पिशवी किती किलोची आहे? काय नाव आहे दादा तुमचं? नाव काय? गुलाब गुप्ता. गाळा नंबर आहे E840 आहे मित्रांनो गाळा नंबर. वांगे, बीट आणि काकडी याच्यामध्ये डील करतात ते दादा. जर तुम्हाला ऑनलाईन मागवता असेल तर नंबर सांगता का? सांगा ना नंबर. 9920950423. या काकांकडे. थँक्यू हा काका.
खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो. फिरता फिरता नाकी न येता एकदम घाम निघून जातो. खूप मोठं मार्केट आहे. या तुम्ही सगळी वस्तू दाखवतो जेवढे दाखवता येईल ना तुम्हाला तेवढे वस्तू मी तुम्हाला दाखवतोय. तरी बघा तुम्ही, हे बघा इथे पण काकड्या वगैरे आहेत. पूर्ण जास्त काकडीचाच माल आहे. हे बघा पापड्या आहे तिथे. काय के जी आहे दादा हे? 56 रुपये किलो आहे. जास्त घेतलं तरी कमी करून देणार का? 55 मध्ये देणार. कमीत कमी 20 किलोच्या वरती माल घ्यायला लागेल मित्रांनो. हे बघा ही 875 नंबर आहे या दादांचा, गाळा नंबर. दादा हा माल कुठून येतो? हे ओतूरकडून येतो. हां, ओतूरवरनं येतो. दादा नाव काय तुमचं? प्रमोद नाव आहे दादांचं. थँक्यू हा दादा. मित्रांनो हे बघा भेंडी आहे, फ्रेश भेंडी आहे. मोठी साईज आहे, जरा कवळी भेंडी आहे बघा. मोठी साईज आहे या दादाकडे. क्या भाव आहे दादा अंकल? 52 रुपये के जी सांगताय. ट्रे घ्यायला लागेल पूर्ण. 14-15 किलो का ट्रे रहेगा ना? 40. अरे हा लंबा ट्रे आहे, एकदम लांब ट्रे आहे. 40 किलोचा ट्रे आहे मित्रांनो. तो पूर्ण ट्रे घ्यायला लागेल तुम्हाला. कितना? 22 रुपयाचं ना? कितना? सॉरी मित्रांनो, 52 रुपये के जी आहे. 50पर्यंत देतील ते जर आले तुम्ही तर. पूर्ण ट्रे घेतला तर होलसेल रेट आहे एकदम. नाम क्या दादा आपका? प्रमोद कौशल नाव आहे त्यांचं. थँक्यू हां. हे बघा इतर मित्रांनो इथे पण अद्रक आहे. फ्रेश आणि सुका अद्रक आहे एकदम. ओला नाही, सुकलेला अद्रक आहे एकदमच. क्या भाव है भाई अदरक का? 40 रुपये के जी है. 400 रुपये 10 किलोचे आहे. भाई किधर से आता है माल? बेंगलोर का. बेंगलोर से है अदरक. ये कितना कम से कम लेना पड़ेगा? 15 किलो 20 किलो. 15 किलो 20 किलो घ्यायला लागेल मित्रांनो कमीत कमी. ते यांच्याकडे फ्रेश आणि एकदम ताजे चवटवीत आहेत. भाई थँक्यू हां. खूप फिरलो आम्ही. पूर्ण मोठं मार्केट आहे. तर तुम्हाला ना दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे मी. तरी पण मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कंटिन्यू व्हिडिओ बघता मित्रांनो तुम्ही. तर माझे 3000च्या वरती सबस्क्राईब झालेत म्हणून सगळ्यांना धन्यवाद. आणि असेच माझे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा. चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.